गेल्या काही दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला आहे आणि या समस्येला वाचा फोडण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने आज चांदवड चौफुलीवर आंदोलन केलं जाणार आहे, रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे। आपण आता चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहोत। थोड्याच वेळामध्ये इथे कांद्याचे लिलाव रोजप्रमाणेच होणार आहे। मात्र गेल्या काही दिवसापासून कांद्याला भावच मिळत नाहीये, शेतकऱ्याचा उत्पादन खर्च देखील भरून येत नाहीये। ही शेतकऱ्यांची व्यथा आहे। आज कुठेतरी या व्यथेला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। मात्र मुद्दा हा आहे, यामुळे शेतकऱ्यांना काही लाभ होणार का? सध्याची बाजाराची स्थिती काय आहे ती जाणून घेऊयात। शेतकऱ्यांना किती उत्पन्न मिळतं ते देखील जाणून घेऊयात। काय सध्याची परिस्थिती आहे, जो तुमचा खर्च येतोय तो एकरी खर्च किती आहे आणि उत्पन्न किती मिळत आहे? आमचा सध्याचा खर्च एकरी 90,000 ते 55,000 पर्यंत होतोय आणि उत्पन्न होतंय ना 50,000, 48,000, 47,000। सध्या परिस्थिती लय जाम आहे। आता फक्त शेतकऱ्याला फाशी घ्यायचीच बाकी राहिली, बाकीचं काहीच पर्याय नाही। कारण कर्ज बाजारी शेतकरी तो कोणाचं कर्ज देईल, ट्रॅक्टरवाल्याचे देईल का खतावाल्याचे देईल? खताचे भाव तर वागण्याला भेटले आणि शेतीमाल मातीमोल चाललाय, तेव्हा शेतकरी करणार कसं? तुमचं क्षेत्र किती आहे, किती लागवड झालेली तुमच्या क्षेत्रामध्ये? मी 2 एकर लागवड केली, 4 ट्रॅक्टर कांदे निघाले, 30 क्विंटल जरी झालं तर 120 क्विंटल माल निघालाय। 2 एकर 120 क्विंटल माल निघालाय। 1,000 रुपये जरी गेला तर 1,20,000 होत आहे आणि 2 एकराचा खर्च तुम्हाला सांगितलं 90-55,000 रुपये खर्च झालाय। जर समजा 1,80,000 रुपये खर्च होतोय तर बाकीचे उरलेले पैसे शेतकऱ्यांनी काय जीव देऊन भरायचे? पण आता ही तूट कशी भरून काढताय तुम्ही? जवळपास तुम्ही सांगताय 30-40,000 कर्ज बाजारी तर झालंय। फक्त आमचं काय चालू आहे, पहिलं पीक घेतलं, दुसऱ्याची तूर मागच्याची तूर भरायची आणि पुढे परत नवीन चालूच, फक्त चालूच आहे फक्त। हा, नाफेडने बाजार समितीमध्ये येऊन खरेदी करावी ही तुमची शेतकऱ्यांची अनेक दिवसाची मागणी आहे। काय होतंय? आजपर्यंत नाफेडचं खरेदीदार कोणी दिसले नाही, जरी जाहीर झाला असेल तरी। आणि जर साहेब जर खरेदी करता आले असतील तर कोणालाही माहित नाही की नाफेडचे खरेदीदार आहे म्हणून। मला असं वाटतं की नाफेडने जर कांदा खरेदी केली तर यापूर्वी आता सांगायचं ठरलं तर बरंच म्हणून नाही, पण म्हणायची वेळ येते की प्रत्येक बाबीत भ्रष्टाचार हा म्हणजे होतोच आणि हा होऊ नये याच्याकरता शासनाने त्याच्यावर असं नियंत्रण ठेवलं पाहिजे की कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार नाही झाला पाहिजे, शेतकऱ्याला योग्य तो भाव भेटला पाहिजे। आणि यांनी शासनाने जे भाव ठरवून दिले त्या भावाप्रमाणे जी त्रुट होणारी, जसं का भाव आता समजा आम्ही काही कांदे कमी भाव जातात, काही भाव म्हणजे क्वालिटीप्रमाणे पैसे भेटणार, ज्याची क्वालिटी चांगली असेल त्याला नाफेड खरेदी करणार। इतर मालाचं काय, इतर मालाची सुद्धा जी त्रुट असेल म्हणजे फरक असेल तो फरक सुद्धा मग प्रत्येक शेतकऱ्याला त्यांनी शासनाने दिला पाहिजे हमी भावाप्रमाणे। आता दर काय मिळतोय तुम्हाला? दर काय मिळतो सध्या? काय दर मिळतो आता? काय 500-600 रुपये शेणाव आणि 1-2 वाहन 1,000-1,200 काढ द्यावा ना, आणि चांदवडले कधी 1,200-1,500 असे म्हणतात। काहीच नाही ना, शेतकऱ्यांना पार खकडा तुटी घ्या। आता सरकारने सांगितलंय नाफेडने 1,580 रुपये प्रति क्विंटल भाव घ्या। 1,235 सांग, एक बी कोणी खरेदी येईल म्हणा नाही, आणि आता 1,535 सांगितलं आता एक बी येणार नाही। का बरं? काही येऊ शकतात नाही ना, त्या वरणावर पैसा खाई घेतच ना। इकडे शेतकरी डायरेक्ट थेट लिलाव केला पाहिजे त्यासनी बाजार समिती माहिती, शेतकरी पैसे घेतला पाहिजे नाफेडवाला। व्यापारी काय करस, तो स्वतः घेस आणि लगेच नाफेडले देस शेतकरी कडनं माल, आणि तो शेतकरी फायदा कायशी? म्हणजे 1,000 रुपये जर माल असणार ते 1,500 ते व्यापारी लगेच तिथे 1,500 प्रमाणे काढस, शेतकऱ्याला नाही भेटत ना, 1,000च भेटस ना। मग अशा प्रश्नाशी म्हणजे मागे पण नाफेडची खरेदी झाली ती शेतकऱ्यांकडनं झालीच नाही असं तुम्हाला झालीच नाही ना। छाटा आहेत सर्व, एकही शेतकऱ्याकडनं कोणी 7-12 घेतला नाही, काय नाही, कोण म्हणते खरेदी केली असं? सर्व कंपनीकडनं खरेदी केली। प्रोड्युसर कंपनीकडून माल यापूर्वी विकत घेतला गेला, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार बऱ्याच प्रकारचा झाला। आणि जर कोणी म्हणत असं सिद्ध करून द्या तर ते सिद्ध होणं अशक्य आहे। कारण लोक जे आहे ना ऐन वेळेवर खोटं बोलते, म्हणजे खरं बोलते, नंतर खोटं बोलायला म्हणजे घाबरल्यामुळं किंवा दबावाखाली खरं बोलते नाही। आणि कंपनीचे लोक जे कंपनी चालक होते ते म्हणजे श्रीमंत झाले, शेतकरी ते गरीबच राहून गेले। आता सध्या दळणवळणाचा खर्चही वाढला असेल, डिझेलचे दर वाढत आहे, काय परिणाम जाणवतोय गेल्या काही दिवसात? अवघड परिस्थिती झाली आता।
कारण वावर तयार करायला बी डिझेल भेटत नाही. पेट्रोल पंपावर रांगा दिवस तिथं बसून राहावं लागतं तरी डिझेल भेटत नाही. त्याच्यात 2000चं डिझेल द्या. वावर तयार करायची कशी, मशागत करायची कशी, फार अवघड परिस्थिती. पावसाचे दिवस डोक्यावर आले आता. आज जे आंदोलन होणार आहे, काही तुम्हाला वाटते थोडाफार दिलासा मिळेल किंवा सरकारने काल जो निर्णय घेतलाय 1580 रुपये दर लावल्याचा, त्याचा काय परिणाम जाणवेल? काय परिणाम जाणवणार नाही एवढा. नापेडनं सगळं वाटोळ केलंय, कारण की त्यांचे माणसं स्वतः इकडे उतरले पाहिजे ना. आज थोड्याच वेळामध्ये चांदवड तालुक्यात आंदोलन होणार आहे. शेतकऱ्यांची प्रमुख मागणी हीच आहे, नाफेडने बाजार समितीमध्ये यावं. बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांबरोबर जर नाफेड उभं राहिला तर स्पर्धा निर्माण होईल आणि या शेतकऱ्यांना 2 पैसे जास्त मिळतील. मात्र तसं होत नाही. गेल्या अनेक वर्षांची ही मागणी आहे. आजही हीच मागणी कायम आहे. अनेक आंदोलनं झाली, मात्र या सर्व शेतकऱ्यांना आजपर्यंत दिलासा मिळालेला नाही. केंद्र सरकारने नाफेडसाठी जरी किंमत आधारभूत ही जाहीर केली असली तरी नाफेडने बाजार समितीमध्येच यावं ह्या मागणीवर ठाम आहे. आता सरकार याबाबत काय निर्णय घेतं ते बघणं अत्यंत महत्वाचं आहे. कॅमेरामन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, चांदवड.